आपल्या आजूबाजूला कितीतरी अशा स्त्रिया असतात की ज्या लॉस मधून जातात, म्हणजे नवरा गेलाय आणि मग त्यांना वाटतं अरे आता मुलं मोठी आहेत, आपलं एवढं वय झालं, आता कुठे. त्या खूपशा वेळेला आपले मनाचे जे इमोशन्स असतात ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचूही देत नाहीत. सो आय थिंक दिस बुक इज फॉर दोज. Super excited. I never thought I will author a book. I've been writing for many years now, but authoring a book is a completely different ballgame. True that, true. And to unveil the book, we have a special guest today. Yes. To unveil the book, we have with us author Preeti Malapurkar's mother, Vidya Nalavade ji. It's a huge achievement for you as well, right? हा चांगला क्षण आहे की ती एवढ्या समोर तिच्या पुस्तकाचं उद्घाटन. She's also emotional. I know. मी खूप एक्साइटेड आहे. मी कधीही विचार केला नव्हता की मी पुस्तक लिहीन, कारण लहानपणी अभ्यासामध्ये मी अशी 19-20च होते आणि स्वतः एवढं बुक ऑथर करीन हे कधीच लिहिलं नव्हतं. पण म्हणतात ना, लाईफमध्ये जे व्हायचं असतं ते होत असतं आणि घडत गेलं आणि शेवटी आज हे बुक. सो आय एम सुपर एक्साइटेड. त्यांनी सपोर्ट केला इन द सेन्स, मी जे काही सांगायचे, म्हणजे माझा साऊंडिंग बोर्ड होता तो, की मी असं लिहिलंय, मग मी असं लिहिलंय, मग मी असं लिहिलंय. सो तो फक्त ऐकायचा. आय थिंक दॅट इट सेल्फ वॉज गुड इनफ, कारण की तो त्याचे इनपुट्स देऊ शकत नव्हता. शेवटी आपण ॲज अ रायटर आपणच लिहित असतो. बट इट वॉज गुड. जेव्हा मी पुस्तक लिहिलं आणि मग विचार केला की चला आता हे पब्लिश करूया, तर इकडे जे आली होती एक माझी मैत्रीण, तिचं स्वतःचं पब्लिशिंग हाऊस आहे, तिने बरीच पुस्तकं पब्लिश केली आहेत. तर मी तिला म्हटलं की अगं, मला माझं बुक मी लिहिलंय, सो बघ हे पब्लिश होण्याला लायकीच आहे का, कारण की मला असं वाटलं मी चांगलं लिहिलंय, पण माहित नाही ना, पब्लिशिंग इज अ डिफरंट थिंग. तर तिने वाचलं आणि ती म्हणाली अगं हे इतकं अप्रतिम आहे की मला असं वाटतं मी नाही करायला पाहिजे हे रिलीज, हे खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर जायला पाहिजे. आणि मग तिनेच कुणाशी तरी कनेक्ट केलं. मग त्यांनी, मला माहिती पण नव्हता प्रोसेस काय असतो, मग त्यांनी पहिले 2 का 3 चॅप्टर्स मागवले होते. मग मी त्यांना ते पाठवले. मग 3 आठवड्यानंतर त्यांचं ईमेल आलं की आम्हाला हे आवडलंय आणि आम्ही हे लॉन्च करू, आणि आता 1 महिन्यानंतर ग्लोबली ते लॉन्च होणार आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड इट विल बी डिस्ट्रीब्युटेड. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. मी माहितीये का, हा पुस्तक लिहिताना म्हणजे असा विचार नव्हता केला की हाच विषय घेऊन पुस्तक लिहावं. मी जसं म्हटलं की माझ्या मैत्रिणीबरोबर हे घडलं, सो तो एक मी टॉपिक घेऊन ते पुस्तक लिहिलं. बट ऑफकोर्स, अँड आय एम मायसेल्फ अ रोमॅन्टिक पर्सन अँड व्हेरी फनी, सो खूप कॉमेडी पण आहे या बुकमध्ये, आणि सो तसं आहे. खूप गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्याही आता आपण बघतो आपल्या आजूबाजूला कितीतरी अशा स्त्रिया असतात की ज्या लॉस मधून जातात, म्हणजे नवरा गेलाय आणि मग त्यांना वाटतं अरे आता मुलं मोठी आहेत, आपलं एवढं वय झालं, आता कुठे. त्या खूपशा वेळेला आपले मनाचे जे इमोशन्स असतात ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचूही देत नाहीत. सो आय थिंक दिस बुक इज फॉर दोज. ओके, सो ही आयडिया माझ्या डोक्यात कोविडच्या वेळेला आली आणि मी लिहायला सुरुवात केली 3 वर्षापूर्वी. पण मी मराठीत लिहिलं होतं, कारण की मी एका फिल्मची स्क्रिप्ट लिहिली होती आणि त्यामुळे मला ते थोडं इझी गेलं. इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि थोडे चेंजेस करायचे होते. सो तरीही मला आय थिंक एक 1.5-2 वर्ष तर लागलीच. इट्स व्हेरी सॉरी टू से की आता पण जेव्हा आपण मॅट्रिमोनियल्स किंवा हे जे ऑनलाईन ह्याच्याकडे बघतो, तर स्त्रियांकडे एखादा जेव्हा पुरुषाचा बघण्याचा दृष्टिकोन इज ओनली लिमिटेड टू सेक्स. इट्स व्हेरी सॅड की खूपशे पुरुष या ऍप्सवर असे आहेत जे आम्हाला, म्हणजे जेव्हा आम्ही आमचा रिसर्च काय आम्ही ऍक्च्युअली डाउनलोड करून, कारण की आम्हाला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशनच हवी होती की त्याच्यावर काही अशी लोक आहेत की ज्यांना लग्न करायचं नाहीये, त्यांना फक्त एक मजा करायची आहे त्या स्त्री बरोबर, की इझिली अवेलेबल मिळते ना ऑनलाईन, आणि दॅट्स व्हेरी सॅड आय वुड से.